नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. आपण हे नैवेद्याचं ताट करायला शिकतो आहोत. मागच्या भागात आपण हिरवं हे पान करायला शिकलो. नंतर भाताची मूद करायला शिकलो. आज आपण ह्या 2 वाट्या करायला शिकू, कशा करायच्या आहेत त्या. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपण ह्या वाट्या कशा करायच्या ते शिकणार आहोत आज. सोपं आहे खूप. आपण ह्या मुदीसाठी जी मोठी वाटी केली तीच छोटी करायची आहे. त्यासाठी मी ही पांढरी लोकर घेतली आहे आणि 3.5 mm ची सुई घेतली आहे. डबल लोकरनीच मी ही पण वाटी करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गोल तयार करायचा आहे. मॅजिक सर्कल करून घेतला आहे आणि त्यात मी आता 6 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 दोरा ओढून घ्यायचा आहे. या ठिकाणी जॉईन करून घेऊ. आता 6 सिंगल क्रोशे झाले आहेत. आता आपल्याला प्रत्येक खांबावरती 2-2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. म्हणजे आपण आता 6 चे 12 करणार आहोत. बघा या ठिकाणी एक, त्याच खांबावर दुसरा, पुढच्या खांबावर एक, 2. या पद्धतीने मी हा सर्कल कंप्लीट करून घेते. बघा हा कंप्लीट झाला. आता आपण एका खांबावर 2 आणि एकावर 1 याप्रमाणे हा रो करायचा आहे. 2 1 2 1 2 एका खांबावर 2, त्यानंतर पुढच्या खांबावर 1, परत पुढच्या खांबावर 2. या पद्धतीने हा रो कंप्लीट करून घेऊ. बघा आता हा सर्कल एवढा पूर्ण झाला आहे. वाटीसाठी एवढा सर्कल ठीक आहे. आता आपल्याला वाटीचा हा वरचा भाग करायचा आहे. त्यासाठी आपण डबल क्रोशेनी तो भाग करणार आहोत. त्यासाठी इथे 3 चेन घ्यायचे आहेत आणि हा जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्या आतून आपण खांब घेणार आहोत. बघा या पद्धतीने डबल क्रोशे आतून घेतला आहे. आता परत पुढच्या खांबातून आतून डबल क्रोशे घ्यायचा आहे. मागची लाईन सिंगल क्रोशांची घेतली आहे आणि ही पुढची आपण डबल क्रोशाची घेतो आहोत. प्रत्येक खांबातून असा आतून आपल्याला एक खांब काढायचा आहे, डबल क्रोशे घ्यायचा आहे तो. बघा या पद्धतीने असा वाटीचा आकार त्याला येईल. जशी आपण भाताच्या मुदीसाठी केली तशीच ही करायची आहे, फक्त ही साईजने छोटी आहे. प्रत्येक खांबातनं एक एक डबल क्रोशे. बघा या पद्धतीने त्याला असा भाग येईल. आता हा राऊंड मी कंप्लीट करते. बघा हा रो आता कंप्लीट झाला आहे. हा कंप्लीट झाल्यावर याला आता असा वाटीसारखा आकार आला आहे. आता आपण अजून एक रो करून घेऊया डबल क्रोशेचा. प्रत्येक खांबावर एक खांब या पद्धतीने. बघा या पद्धतीने प्रत्येक खांबावर एक खांब, असा अजून एक खांब, अजून एक रो करून घेऊया. म्हणजे वाटी जरा
खोल दिसेल. या पद्धतीने अजून एक रो केला की जरा वाटी खोल दिसेल. तर हा रो कंप्लीट करून घेते आणि मग दाखवते. बघा ही अशी वाटी तयार झाली आहे. छोटीशी वाटी तयार झाली आहे. आता दोरा कापून घेऊया. ह्या पद्धतीने ह्या 2 वाट्या करून घ्यायच्या आहे. आता यात आपल्याला हे पिवळं जे आहे हे श्रीखंड आहे आणि ही हिरवी पातळ भाजी आहे. तर ही भाजी ही आपल्याला हिरवी जी लोकर आहे ती कात्रीने अशी बारीक कट करून भुगा करून त्याची ही भाजी करायची आहे. बघा या पद्धतीने ह्या हिरव्या लोकरचा अशा पद्धतीने हिरव्या लोकरचा भुगा तयार करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने हा भुगा करायचा आहे. आणि इथे या वाटीला खाली तुम्ही फॅब्रिक ग्लू लावून त्यावर हा भुगा टाकला तर तो चिटकून बसेल, व्यवस्थित निघणार नाही. बघा असा फॅब्रिक ग्लूचा तुम्ही वापर करू शकता तो भुगा चिटकवण्यासाठी. नंतर या हे श्रीखंड आहे, श्रीखंडासाठीही तुम्ही पिवळ्या लोकरचा भुगा करू शकतात. आणि ही जी लाल लोकर ची ही जी आहे एक तुकडा ते केशर आहे श्रीखंडावर ठेवलेलं. तर या वाट्या बघा तुम्हाला आवडल्या का, तुम्ही नक्की करून बघा. आता आपल्याला ही जी बटाट्याची भाजी आहे ती करून बघायची आहे. बघा ही बटाट्याची भाजी, ही पातळ भाजी आणि हे श्रीखंड. आपण आता ही भाजी कशी करायची ते शिकूया. त्यासाठी पिवळी लोकर घेतलेली आहे आणि एक साखळी घ्यायची आहे. या साखळीतून हा पफ स्टिच घ्यायचा आहे. पफ स्टिच कसा घ्यायचा आहे तर हे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा खांबही असा त्या साखळीतनं पहिल्या ओढून घ्यायचा आहे. तिसराही ओढून घ्यायचा आहे आणि हा चौथाही ओढून घ्यायचा आहे आणि हे नंतर मग एकत्र जॉईन करायचं आहे. या पद्धतीने आपण एका साखळीवरच आपण पफ स्टिच घेतला आहे. तसाच तो आता पुढच्या साखळीवरही घ्यायचा आहे. बघा आता मी ही साखळी घेतली दुसरी, आता ह्याच्यावर हा पफ स्टिच घेणार आहे. असा ओढून घ्यायचा धागा साखळीतून. त्याच्यानंतर हा दुसरा ओढून घ्यायचा, हा तिसरा ओढून घ्यायचा आणि हा चौथा ओढून घ्यायचा आणि इथे बंद करून टाकायचा. त्यानंतर पुढच्या साखळीतनं एक, दोन, तीन, चार साखळीवर अशा एका लाईनमध्ये आपण पफ स्टिच घेतो आहोत. आता परत ही एक साखळी आणि त्यातून हा पफ स्टिच काढायचा आहे. 2, 3 आणि 4. परत एक साखळी, त्याच्यावर हा पफ स्टिच. 2, 3, 4. बघा या पद्धतीने एका लाईनमध्ये हे पफ स्टिच करायचे आहेत. असे जवळजवळ 8-10 पफ स्टिच मी तयार करते आणि मग दाखवते. बघा आता मी हे असे 12 पफ स्टिच एका लाईनमध्ये तयार करून घेतले आहेत. आता हा शेवटी आपण धागा तोडून घेऊ. दोरा असा इकडे हाईड करून घ्यायचा. आता हे 12 पफ स्टिच आहेत. हे असे बटाट्याच्या फोडी वाटतील या पद्धतीने असे गोल करून ठेवायचे आहेत. बघा या ठिकाणी मी ठेवलं आहे पानावरती. बघा
पद्धतीने असं बटाट्याच्या फोडी वाटतील असं ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर आपण बटाट्याच्या भाजीवर आपण कोथिंबीर आणि खोबरं किसून घालत असतो. तर खोबऱ्यासाठी मी ही पांढऱ्या लोकरचा भुगा करून घेणार आहे आणि त्यातच हिरव्या लोकरचा भुगा कोथिंबीर म्हणून करून घ्यायचा आहे. बघा हा जो भुगा तयार झाला आहे हा आपण असा भाजीवरती कोथिंबीर आणि खोबरं वाटेल या पद्धतीने. बघा किती छान बटाट्याची भाजी तयार झाली आहे. चला तर मग यात 2 वाट्या आणि ही बटाट्याची भाजी नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे पान आणि आत्तापर्यंत जे शिकवलं ते तुम्ही नक्की करून बघा. आता ही जी आहे ही जिलेबी आहे आणि ही चकली आहे. तर हे आपण पुढच्या भागात करायला शिकणार आहोत, जिलेबी आणि चकली. तर तुम्ही बघत राहा. अशाच छान छान वस्तू घेऊन मी पुढच्या भागात येणार आहे. धन्यवाद.